स्नेह न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्व जे विद्यार्थी आहेत 2022मध्ये जे रुजू झालेले आहेत, म्हणजे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक झालेले आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, लॅब असिस्टंट आहेत, तसेच लिपिक आहेत, असे विविध पदांची ज्या वेळेला भरती झाली त्या भरतीच्या माध्यमातून शिक्षण सेवक जास्त पदं आहेत. त्यात प्राथमिक शिक्षक असेल, माध्यमिक शिक्षक असेल, ज्युनियर शिक्षक असेल, या शिक्षण सेवकाचा कालावधी संपल्यानंतर किंवा हा शिक्षण सेवक पद जर रद्द झाला तर नेमकं शिक्षण सेवकाचा पगार किती, शिक्षण सेवकाचा मानधन झाल्यानंतर, नियमित वेतन श्रेणी सुरू झाल्यानंतर नेमका पगार किती राहणार आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतंही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो. आपल्या प्रत्येकाला असं वाटत असते की माझा आता 16,000, 18,000, 20,000 माझं काय आहे मानधन आहे. ज्या वेळेला काही शिक्षक सेवकांचा हा जो मानधन होतं हे 3,000 होतं, कोणाचं 6,000 होतं आणि आता 16,000 रुपये किंवा 18,000 आणि 20,000 रुपये आपलं मानधन आहे. तर प्रत्येकाला असं वाटतं की नियमित जेव्हा मी 3 वर्षानंतर होईल त्यावेळेला मला नेमका पगार किती येणार आहे. तर वारंवार विद्यार्थी त्या ठिकाणी बघत असतात किंवा आपले जे काही सिनियर शिक्षक आहेत त्यांना विचारत असतात. तर या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी क्लॅरिफिकेशन करणार आहोत. याचं विश्लेषण आपल्यासमोर करतो आहे. A to Z माहिती आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना देतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला हे संपूर्ण अपडेट मिळेल. शिक्षक सेवक जर रद्द झाला किंवा ज्यांचा कालावधी हा पूर्ण होत आहे 3 वर्ष, असा पूर्ण कालावधी झाल्यानंतर नेमका पगार किती असणार आहे. त्यात आपल्या सर्वांना माहिती आहे B.Ed शिक्षक असेल, D.Ed शिक्षक असेल, त्यात 11वी-12वीला ज्युनियर शिक्षक असतील किंवा क्लर्क असेल, यांचा नेमका ग्रेड पे किती असणार आहे, वेतन श्रेणी किती असणार आहे, DA HRA किती कटणार म्हणजे त्या ठिकाणी मिळणार आहे आणि टोटल यांचं वेतन किती असणार आहे. तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की B.Ed वाले जे विद्यार्थी आहेत ते 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी-12वीला शिक्षक म्हणून काम करत असतात. D.Ed वाले 1ली ते 5वी, 8वीपर्यंत ते काम करतात. नंतर महत्त्वाचा मुद्दा काय, तर B.Ed वाले जे विद्यार्थी आहेत त्यांना सध्या 18,000 मिळत आहे म्हणजे शिक्षण सेवक असताना. D.Ed वाले जे 1ली ते 5वी किंवा 8वीपर्यंत असेल तर त्यांना 16,000 रुपये मिळत आहे मानधन म्हणून. क्लर्क असेल त्यांना 10,000 रुपये जे पदवी बेसवरती काम करत आहे. लॅब असिस्टंट असेल तर त्यांना 12,000 रुपये मानधन मिळत आहे. आणि ज्युनियर जे काही लेक्चरर आहे किंवा ज्युनियर शिक्षक जे आहेत जे नियुक्त झालेले आहेत त्यांना सुद्धा 20,000 रुपये मानधन मिळत आहे. म्हणजे 10,000, 16,000, 18,000 आणि 20,000 अशा पद्धतीचे हे मानधन आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मिळत आहे. मग नियमित जेव्हा आपण रुजू होऊ किंवा नियमित जेव्हा आपण होऊ त्यावेळेला नेमकं किती आपल्याला वेतन मिळणार आहे. तर ते वेतन आपण नियमित जे D.Ed झाले विद्यार्थी आहेत त्यांचं बेसिक आपण पाहू आणि त्यांना कितीनुसार त्यांना हे पगार मिळेल ते आपण बघणार आहोत. जे नियमित D.Ed झाले जे विद्यार्थी आहेत, जे 1ली ते 5वी शिकवत आहेत, 1ली ते 8वी शिकवत आहेत, अशा विद्यार्थ्यांना S10 नुसार त्यांना त्यांची वेतन श्रेणी S10 नुसार त्यांना पगार मिळणार आहे. म्हणजे बेसिक किती आहे त्यांचा, तर 29,200 त्यांचा काय आहे बेसिक आहे. म्हणजे 29,200 त्यांचा बेसिक असणार आहे. DA त्यांना 55% DA, ग्रामीण भागातला DA आणि नाही ग्रामीण भागातला हौसाला HRA आणि ग्रामीण भागातील म्हणजे शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील या दोन्ही HRA मध्ये फरक असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर DA सुद्धा इथे किती मिळणार आहे, 16,060 रुपये त्यांना DA मिळणार आहे. HRA त्यांना 2,920 रुपये आणि VA जे आहे ते सुद्धा यांना किती मिळणार आहे, 1,350 रुपये. असा टोटल जो वेतन आहे यांचा पगार जो आहे तो S10 नुसार 49,530 रुपये हे आपल्या D.Ed वाले जे विद्यार्थी आहेत 1ली ते 5वी किंवा 1ली ते 8वी जे शिकवत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहे 49,530 रुपये. नंतर B.Ed वाले जे विद्यार्थी आहेत या B.Ed वाल्या विद्यार्थ्यांना शिक्षण सेवक म्हणून जे रुजू आहेत आणि त्यांचा पूर्ण काळ किंवा रद्द जर झाला तर पूर्ण काळ जर पूर्ण 3 वर्ष जर पूर्ण झाले असेल तर त्यांना B.Ed वाले जे शिक्षक आहेत त्यांना 6वी ते 8वी जे शिकवत असतील किंवा 9वी-10वीला शिकवत असतील अशा सर्व शिक्षकांना आता त्यांना 18,000 रुपये मिळत आहेत. तर अशा शिक्षकांना किती मिळणार आहे, तर S14 नुसार यांचा पगार असणार आहे. तर 38,600 यांचा बेसिक असणार आहे, 38,600 बेसिक. DA यांना 21,230 रुपये 21 मिळणार आहे. HRA मिळणार आहे 3,860 म्हणजे 3,860 रुपये आणि VA मिळणार आहे यांना 1,350 रुपये. अशा पद्धतीने 65,040 रुपये हे टोटल यांचा पगार असणार आहे नियमित झाल्यानंतर किंवा यांचं शिक्षण सेवक पद रद्द झाल्यानंतर. 6वी ते 8वी आणि 9वी ते 10वी करता जे शिक्षक शिकवत आहेत त्यांना 65,040 रुपयांचा पगार असणार आहे. नंतर जे जे सध्या
क्लर्क म्हणून काम करत आहेत, जे क्लर्क म्हणून जे सुद्धा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून जॉईन झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना उमेदवारांना सुद्धा S6 नुसार यांना मिळणार आहे, पगार मिळणार आहे. बेसिक यांचा असणार आहे 19,900 यांचा DA सुद्धा 10,945 आणि नंतर HR यांना 1990 रुपये आणि VA जो असणार आहे हा 1,350 रुपये असा टोटल यांचा पगार 34,185 रुपये हे जे क्लर्क आहे या क्लर्क यांना मिळणार आहे. नंतर लॅब असिस्टंट म्हणून सुद्धा काही विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. तर लॅब असिस्टंट म्हणून शाळेमध्ये जे आहेत प्रयोगशाळा असिस्टंट सहाय्यक म्हणून, तर यांना सुद्धा S7 नुसार यांचं वेतन असणार आहे. 21,700 यांचं बेसिक असणार आहे. 11,935 हा यांचा D असणार आहे. HRA जो आहे हा 2,170 यांचा HRA असणार आहे आणि VA जो आहे हा 1,350. अशा पद्धतीने टोटल लॅब असिस्टंटचा जो पगार असणार आहे हा 37,155 रुपये हा त्यांचा पगार असणार आहे. वेतन पूर्ण मानधन ज्यांचं झाल्यानंतर जे काही 3 वर्ष पूर्ण होत आहे अशाच यांचा पगार वेतन श्रेणी तुम्हाला मी सांगतो आहे. नंतर आहे महत्त्वाचं म्हणजे ज्युनियर कॉलेजचे जे लेक्चरर आहेत, जे 11वी-12वीसाठी ज्यांची नियुक्ती झालेली आहे, जे फिजिक्ससाठी, मॅथ्ससाठी, केमिस्ट्रीसाठी किंवा इकॉनॉमिक्स शिकवत असेल किंवा अकाउंट शिकवत असेल, SP शिकवत असेल, असे विविध जे शिक्षक ज्युनियरला जे लागलेले आहेत त्यांचं सध्याचं मानधन हे 20,000 रुपये आहे. 3 वर्ष पूर्ण झाले किंवा शिक्षण सेवक पद जर रद्द झाला तर त्यांचा पगार किती असणार आहे. तर सर्वाधिक पगार शिक्षक याच्यामध्ये ज्युनियर कॉलेजचे जे सध्या आहे त्यांचा S16 नुसार असणार आहे. S16 नुसार पगार यांचा बेसिक जो असणार आहे 44,900 हा यांचा बेसिक असणार आहे आणि HR असणार आहे 24,965 आणि DA 24,965 आणि HRA असणार आहे 4,490 रुपये आणि VA असणार आहे 1,350. सर्वांचा VA जे आहे 1,350 रुपये असणार आहे आणि HRA हे मात्र कमी जास्त होताना आपल्याला दिसत आहे. HRA सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की शहरी आणि ग्रामीणनुसार वेगवेगळा होत असतो, म्हणजे कमी जास्त होत असतो. त्यामुळे शहरात हा जास्त असतो आणि गावखेड्यामध्ये जे आहे ग्रामीण भागात हे HRA 10% असते आणि तिकडे 30% 35% हा शहरामध्ये असतो. त्यामुळे यात कमी जास्तपणा असू शकतो तफावत. तर ज्युनियर कॉलेज लेक्चररचा वेतन मानधन बंद झाल्यानंतर किंवा रद्द जर झाला शिक्षण सेवक ज्युनियर कॉलेजचं तर आपल्या विद्यार्थ्यांना 75,705 रुपये असा हा आपला पगार असणार आहे, टोटल पगार असणार आहे. अशा पद्धतीनं आपण D.Edचे शिक्षक S10, B.Ed वाले S14, नंतर ज्युनियर कॉलेज लेक्चरर जे आहेत हे S16 आणि जे काही क्लर्क आहेत त्यांना S6 आणि लॅब असिस्टंट आहे S7 अशा पद्धतीनं हा जो पगार आहे हा पगार आपला संपूर्ण याचा ज्या वेळेला तुम्ही परमनंट होत आहात त्यावेळेला मात्र आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उमेदवारांना तो मिळणार आहे. जर आपण पूर्ण वर्ष कंप्लीट करत असेल तरी आपल्याला मिळणार आहे आणि जर तुमचं जर शिक्षण सेवक पद रद्द झाला तरी तुम्हाला यानुसार वेतन श्रेणी मिळणार आहे. दुसरी एक बाब असं की 8व्या वेतन आयोगानुसार मात्र हा पगार पुन्हा वाढणार आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा अपडेट आपण आपल्याला देतो आहे. त्यामुळे आपण आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदा आपण आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणतेही अपडेट मात्र आपण आपल्या चॅनलला देत असतो. हा व्हिडिओ ही माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.